पुंडलिक पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री संत मंडळी बैसली थोर बृहस्पती ऐसे चतुराता साहित्य सुमनाचे हार गुंपुन गळा घालू त्यांच्या कथेचं अनुसंधान संत मंडळी बसलेली आहे आणि संत मंडळी कशी आहे तर बृहस्पती सारखे चतुर आहे म्हणून साहित्य सुमनांचा हार त्यांच्या गळ्यामध्ये घालावा असं ग्रंथकर्ते सांगतात। अनर्घ्य शब्द रत्न प्रकाशवंत त्यांचे ग्राहक चतुर पंडित विशेष गुणात भक्त विरक्त ते प्रेम भरे डुलताती। आणि मग त्या श्रोत्यांच्या गळ्यामध्ये अनर्घ्य रत्न म्हणजे शब्द शब्दरूपी रत्न प्रकाश देणारे शब्दरूपी रत्न त्यांच्या गळ्यामध्ये घालावे। जे विशेष रामचंद्राचे भक्त आहे त्या भक्तांच्या गळ्यामध्ये रामकथी रूपी हार घालावा असं महाराज सांगतात। मती मंद बैसता श्रोता श्रवणी तरी ग्रंथ रस जाये वितळोनी जैसे भस्मा माझी नेहुनी व्यर्थ अवदान घालिजे। म्हणून इथं बसलेली श्रुती हुशार आहे चतुर आहे। मतिमंद जर श्रोता दिसला बसलेला असला तर आपल्याला कसं होतं सांगणाऱ्याला आळस येतो कंटाळा येतो। उदाहरण दिलं त्यांनी उदाहरण जसं ग्रंथ रस जाये वितळोनी भस्मा नेऊन अन्न अग्नीमध्ये अवधान घालावं तसं सांगतात। रत्न परीक्षा करिता चतुर ते गर्भात विटे साचार साधन ऐकती सज्ञान नर परिबधित विटती ते। रत्न परीक्षा करणाऱ्याच्या वेळेस ज्यांना जिथं बाकीचे जे आहेत त्यांना वीट येतो आळस येतो कंटाळा येतो किंवा पोथी चालू असताना साधन ऐकत असताना कथा ऐकत असताना जे काही श्रोते आहेत त्यांना आनंद होतो पण अज्ञानी मतिमंद लोक त्यांना कंटाळा येतो तसं सांगतात। कमळ सुवास सेविती भ्रमर परितो स्वादन जाणे दुर्धर हंसती घेते मुक्तचार परितो बकाची प्राप्त नव्हे। कमळ आहे कमळाच्या ठिकाणी भोंगा त्याचा असणारा सुवास घेतो भ्रमर ते असणाऱ्या कमळाचा सुगंध घेतो पण तीच सुगंध बेणुकही तिथं असतं पण त्याला ते असणारा सुगंध आवडत नाही। राजहंस मुक्त फळ मुक्त मोती घेतो पाण्यामधली मुकमोती जी आहे राजहंस घेतो पण बगळा ते घेत नाही त्या पद्धतीने सांगतात। दुग्ध तो होनी नीती तर गोचिडते ते अहोरात्र वशे परिप्राप्त त्यास रुधिर ते क्षीर मती म्हणतो। आणि मग जसं दूध दुहून तिथं त्याच्यामधून अमृत तयार करता येतो पण गाईचा कासेमधून दूध निघतं पण गुचिडही तिथंच असतं ते गुचिडाला त्याचा असणारा सेवन करता येत नाही तशा पद्धतीने हे कथामृत आहे आणि कथामृत हुशार ज्ञानी लोकांनाच आवडतं मतिमंदाला ते प्राप्त होत नाही तसं सांगतात। ही वसंत काळी कोकिळा पंचम स्वरे आळविती रसाळा काक जाती तैशा सकळा परितया गोर किंवा त्या पद्धतीने वसंत ऋतूमध्ये कोकिला पंचम स्वरामध्ये गायन करते तसं कावळ्याला जमतं का ते कावळ्याला जमत नाही ती कोकिलेला जमतं कोकिलासारखे श्रोते पुढे आहेत असं महाराज सांगतात। मला हाके गर्जना करिता गगनी मयूर नाचती पिचे पसरोनी परिती कला इतरानी नेनी जे जैसी सर्वथा। किंवा बलहाक म्हणजे हत्ती गर्जना करतात आणि मयूर आपले असणारे मोर जे आहे ते मोर आपले त्या ठिकाणी मोर पिसारा फुलवून नाचतात ते जसं बाकीच्यांना जमत नाही तसं सांगतात। चकोर चंद्रामृत सेविती परिते कळा कुक्कुट नेनती मरुणी श्रोता मंदमती ससाही न भेटावा। म्हणून श्रोता हुशार असावा ज्ञानी असावा मंदमती श्रोता नसावा। चकोर जो आहे चकोर पक्षी चंद्र अमृत तो सेवन करतो तसं ती कुक्कुट म्हणजे कोंबडा त्यांना ते जमत नाही त्या पद्धतीने सांगतात। श्रोता भेटली
या चतुर ग्रंथ रस वारे अपार जेवी वीर संकटता थोर रणरंगी रंग भरे. असं म्हणले श्रोता जर हुशार भेटला चतुर भेटला तर ग्रंथ रस भरीत होतो. या ग्रंथामध्ये वक्त्याच्या मुखामधून शब्दरत्न बाहेर पडतात. ते श्रोत्यांच्या अंतःकरणाला गोड वाटतील असे श्रोते पुढे आहेत. आसो पूर्वाध्यायीचे कथन आश्वाचे करुणी पूजन श्रीरामाने शत्रुघ्ना लागून बोध केला नाना परी. असं म्हणले पाठीमागचा आपण अध्याय ऐकला. 10व्या अध्यायाच्या अंतीला भगवान श्रीरामचंद्रांनी शत्रुघ्नाला बोलवलं होतं आणि शत्रुघ्नाला युद्ध घोडा सांभाळताना कसं सांभाळावं याची नीती रामचंद्रांनी सांगितली. नागपती मने ऋषीश्वरा पुढील कथा उधारा श्रीरामे सकळ वीरा पाचारिले तवा. आणि भगवान श्रीरामचंद्रांनी शेष महाराज भक्सेन ऋषीला ब्राह्मणाला सांगतायत यज्ञ सोडायच्या वेळेला घोडा सोडायच्या वेळेला भगवान श्रीरामचंद्रांनी घोडा आणला का तुम्ही? घोडा कुठं आहे? उद्या घेऊन या. आता सोडायची वेळ झाली असू द्या उद्या आणा. आपण एक दिवस लेट. आणि ते असणाऱ्या आज कुठलं सुटते उद्याच घेऊन या. आणि ते असणाऱ्या घोडा सोडायच्या वेळेला भगवान श्रीरामचंद्रांनी धीरवीर युद्ध पुढे बोलवले. वीर येऊन उभे ठेले मनती काय आज्ञा वहिले काळाशी पुल्या बोले तरी सत्वर निवेदावे. आणि रामचंद्रांनी त्या योद्ध्यांना बलवान योद्ध्यांना पुढे बोलवलं. म्हणले तुम्हाला घोड्याच्या पाठीमागे जायचंय मग स्वतःच्या इच्छेनं पुढे या. जे जे जाणार आहेत ते पण जाणारे बलवान असावे जे काळाला सुद्धा जिंकतील आशानेच पुढे यावं आणि हा विडा जे काही पण आहे तो पण उचलावा स्वीकारावा. रामचंद्र सांगतात राम म्हणे तयासी ऐका मम वचनासी मम भ्रातय शत्रुघ्नासी अश्वरक्षणा धाडितो मी. रामचंद्राने सांगितलं सगळ्या योद्ध्यांना बघा म्हणले घोड्याच्या पाठीमागे जायचंय आणि घोड्याच्या पाठीमागे तुमचा सेनानायक म्हणून माझा लहान भाऊ शत्रुघ्न ह्या घोड्याच्या पाठीमागे तुमच्या सोबतीला असेल. रामचंद्र सांगतात राम म्हणे तयासी ऐका मम वचनासी मम भ्रातय शत्रुघ्नासी अश्वरक्षणा धाडितासे तरी तया समागमे करून पाठी राख्या जाईल कवन तेने हा उडा विचलून सीता सावे शस्त्रासी. आणि मग रामचंद्र सांगू लागलेले आहेत घोड्याच्या पाठीमागे माझा भाऊ लक्ष्मण शत्रुघ्न जाणार आहे आणि त्या शत्रुघ्नाच्या सोबतीला जे कोणी जाणार असेल त्यांनी असणारा विडा उचलावा आणि त्याच्या पाठीमागे जावं. रामचंद्र सांगतात आईशे ऐकता भरत कुमार नाम जयाचे पुष्कर त्याने विडा उतरला सत्वर जोडणी कर वातेला. आणि असं रामचंद्रांनी बोलल्याबरोबर रामाच्या समोर पुतण्या आला. पुष्कर नाव होतं त्याचा भरताचा मुलगा आहे तो. आणि तो असणारा पुष्कर पुढे आला आणि सांगितलं काकाश्री टेन्शन घेऊ नका म्हणले मी आहे. तसं कर्णाचा मुलगा वृषकेतू त्यानं किती पराक्रम केलाय महाराज अर्जुनाच्या सोबतीला राहून तसं भरताचा मुलगा पुष्कर पुढे आला आणि रामचंद्राच्या पुढे तो विडा उचलला. म्हणे स्वामी मीच एक शत्रुघ्नाशी होईन रक्षक तैसेच सैन्य सकाळी का संरक्षण तुझ्या कृपे. पुष्कराने सांगितलं रामचंद्राला म्हणले रामा काकाश्री शत्रुघ्नाच्या सोबतीला मी एकटा जातो. लेकरू होतं महाराज ते लहान दिसत होतं पण बलवान होता. ते भरताचा मुलगा आहे आणि त्याने सांगितलं की सगळे युद्ध मी जिंकील आणि शत्रुघ्नाला मीच एकटा मदत करील असं पुष्कर बोलू लागला. शस्त्रास्त्राशी असे जाण फोडीन काळाशी समांगणा कीर्ती गादील त्रिभुवना माझी कोणी नाही कतीजे. आणि पुष्कर सांगू लागला रामचंद्राला भगवंता मी शत्रुघ्नाच्या सोबतीला जातो आणि जे काळाला सुद्धा जिंकील आणि जे युद्ध आजपर्यंत काळाला ज्या योद्ध्याने जिंकलेलं आहे त्यांना मी जिंकेल असं पुष्कर बोलू लागला. आम्ही निमित्त मात्र सर्वही आपुल्या कृपेही गोपाही कृपा कदाच दयावरी नाही आसोनी पाये पंगुतो. आणि ज्या वेळेस पुष्कर बोलू लागलेला आहे आम्ही घोड्याच्या पाठीमागे जाऊ
कृपा कटाक्षानं सर्व युद्ध जे आहे ते युद्ध आम्ही जिंकू बल ताकदीनं असं बोलू लागला. माझ्या अंगी पराक्रम किती आहे किंवा नाही रघुपती, ठावा सकळ आपणा प्रती मी मूढमती काय वधू. पुष्कराने सांगितलं भरताचा मुलगा आहे तो बोलू लागला भगवंता रामा तुम्हाला माहिती आहे माझ्या अंगामध्ये पुरुषार्थ आहे की नाही ताकद आहे की नाही तुम्हाला माहिती आहे उगा मी माझ्या तोंडाने किती सांगणार आहे असं तो बोलू लागला. ऐशी बाळकाची वचन युक्ती ऐकून सकळ वीर बोलती, धन्य धन्य तुझा शेती वीर निश्चिती जन्मलाशी. आणि असं ते लेकरू होतं महाराज भरताचा मुलगा आहे तो पुष्कर आणि ती लेकरं लेकरानं पैजीचा विडा उचलल्याबरोबर तिथले असणारे सगळे बलवान राजे बोलू लागले धन्य असणारा पुष्कर आहे धन्य याची माता पिता आहे असं बोलू लागले. आसता कोमळ बालक धन्य तुझे भाषण कौतुक, सत्य गाजविषी तिन्ही लोक असो रक्षस साच तू. आणि तिथली उपस्थित राजे बलवान राजे पुष्कराला बोलू लागले धन्य माता पिता तयाची या. भरत आणि मांडवी यांचा असणारा मुलगा आहे तो पुष्कर आणि तुझे असणारे आई वडील धन्य आहेत तू सगळ्या दैत्याला म्हणजे योद्ध्याला जिंकशील असा भरवसा आम्हाला आहे असं बाकीचं सैन्य बोलू लागलं. धन्य भरत पिता धन्य तुझ प्रसवली माता, रामी आली मुनी तत्वता अंकावरी घेतला की. रामचंद्राने त्या पुष्कराला आपल्या जवळ घेतलं आलिंगन दिलं लेकरू होतं महाराज ते पुतण्या होता त्याला आपल्या मांडीवरती बसवलं. धन्य असणारे तुझे वडील भरत धन्य असणारी आई ती मांडवी यांच्या पोटाला तुझ्यासारखा सुपुत्र जन्मला म्हणून रामानं ते पुष्कराला आपल्या मांडीवर घेतलं. म्हणे कुमरा तूच एक सत्य शत्रुघ्नाशी रक्षक, मग बाहुनी वानर सकळी आज्ञा करीत यासी. आणि मग त्यावेळेस रामचंद्रांनी त्या पुष्कराला आपल्या मांडीवरती घेतलं. बाळा अरे शत्रुघ्नाला तूच एक रक्षक आहे असं मला वाटतंय. मी स्वतः विचारलं होतं स्वतःहून पुढे या कोणी पुढे आला नाही पण तू पुढे आला लेकरू असून पुढे आला याचं कौतुक वाटू लागलं म्हणून रामानं वानर बोलवली. तुम्ही पराक्रमी वीर सबळ अवघे मिळवणी महितळ, जिंकून यावे क्षेम कुशळ मज कारणे भेटावया. रामचंद्रांनी वानरा पुढे बोलवली. वानरांना सांगितलं शत्रुघ्न आणि पुष्कर यांच्या मदतीला तुम्ही जावा कारण तुमचं बळ मी लंकेच्या ठिकाणी पाहिलेलं आहे तुमच्यावरती भरोसा आहे म्हणून तुम्ही जावा या पुष्कराला आणि शत्रुघ्नाला विजयी करून पृथ्वी प्रदक्षिणा करून विजयी होऊन माघारी या. रामचंद्र बोलतात तुमचा पराक्रम गहन केले राक्षस निर्दाळन, ते मानवांचा पाडकवन टाकाल जिंकून क्षण मात्रे. रामाने सांगितलं अहो वानरांनो तुम्ही रावण हाताखालनं काढलाय. वानर का रावण काय सोपं आहे का त्रिजगतावरती विजय मिळवणारा रावण आणि त्या रावणाला तुम्ही हाताखालनं काढलंय. वानर बलवान होती महाराज आणि ती असणारी वानर तुमचं युद्ध कौशल्य मी पाहिलेलं आहे त्यामुळं तुम्ही जावा आणि शत्रुघ्नाला आणि पुष्कराला विजयी करून माघारी या. रामचंद्र बोलतात हात जोडून उभा हनुमंत सर्वदा जयाचे रामपदी चित्त, आज्ञा रघुनाथ स्तुतियुक्त ते काळी. आणि हनुमानजी हात जोडून पुढे उभे होते कारण गरुड हनुमंत पुढे उभे राहती. गरुड आणि हनुमान पुढे उभे राहिलेले होते त्यामध्ये हनुमान हात जोडून ज्याचं रामचंद्राच्या पायावरती चित्त आहे असं हनुमान पुढे उभा राहिले आणि त्या हनुमंताला रामचंद्र काय म्हणतात मारुती तो पराक्रमी करून केले रावणाचे निर्दाळन, सीता योग दुःखापासून मग त्वाच सोळ मुक्त केले. आणि त्यावेळेस हनुमंताला भगवान श्रीरामचंद्र म्हणतायत हनुमंता सीता विरहाने पोळलेलं होतं पण त्या सीता विरहाच्या संकटामधून तूच सोडवलं. सीताची आणि माझी तूच भेट घडवून दिली असा जगामध्ये पुरुषार्थी तूच आहे असं हनुमंताला रामचंद्र सांगतात. सीतेशी मसी संयोग झाला तुझाची योग, पराक्रमे गाजविले जग तुझा व्यंग त्रिभुवनी. हनुमंताला तुम्हीच बलशाली आहे जगतामध्ये. अरे सीतेचा आणि माझ्यामध्ये वियोग झालेला होता आणि तो वियोग जोडण्याचं काम तुम्ही केलेलं आहे
त्याच्यामुळं या जगामध्ये पुरुषार्थी, धैर्यवान, वीर्यवान, बलवान कुणी असेल तर हनुमंतराया तुम्हीच. राम बोलतात, तुझ्या पराक्रमाची गणना कोण करील अंजनी नंदना, तुझ सारिका वीर त्रिभुवना, माझे नशेची सत्यत्वे. हनुमंतराया तुमच्या पराक्रमाचं वर्णन कोण करणार आहे? कुणीही करू शकत नाही. आदट दाटुका महावीर, मुखी राम नाम निरंतर, तया कोण अर्थ दुस्तर, कार्य सत्वर साधिल. अशा प्रकारचे बलशाली तुम्ही आहात. रामचंद्र बोलतात, करी जाऊन आत्मरक्षण, करी आता परिपूर्ण, तुझ वाचून शत्रुघ्न पाळणा, कोणी करता दिसेना की. रामचंद्र हनुमंताला सांगतात, हनुमंता घोड्याच्या पाठीमागे जावा, ही पुष्कर लेकरू आहे आणि शत्रुघ्न माझा भाऊ आहे. तुझ्या व्यतिरिक्त ह्या शत्रुघ्नाला रक्षण कोणी योग्य दिसत नाही, म्हणून तुम्हीच जावा. माझा अनुज चुके जरी तरी तयासी सावध करी, सर्व भारासे तुझ्यावरी अपयश शिरी नाही घ्यावे. रामचंद्राने तुकाराम महाराजांचा अभंग पाठ केला होता. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. हनुमान संत आहे महाराज, महात्मा आहे. सगळेशी मैसोनी हनुमंत, रावण राक्षस अति आकांत, हनुमान महात्मा याचा अर्थ व्यर्थ ग्रंथ न म्हणावा. आणि संत रूपी हनुमंताला भगवंत सांगतायत, हनुमंता माझा भाऊ जर कुठं चुकत असेल तर त्या माझ्या भावाला समजावून सांग आणि यज्ञाचा घोडा परिपूर्ण करून पृथ्वी प्रदक्षिणा करून माघारी ये. रामचंद्र बोलतात, आई कोणी रघुपतीचे भाषण, आपुली आज्ञा मज प्रमाण, आईशे वदोणी पवन नंदन, करी वंदन चरणाशी. आणि अशा प्रकारे रामचंद्राचं बोलणं ऐकलं. हनुमंतानं रामचंद्राच्या चरणाचं दर्शन घेतलं, वंदन केलं, नमस्कार केला. तव पातला जांबुवंत, तैसाचे अंग जवळी सुत, गवय मंद तेही येत, तरी मुकतेच साची. मग सगळे झाले. युवराज असणारा अंगदाला, जांबुवंताला, नळ नीळ गदिमुख सर्व वानर सैन्य भगवंताला नमस्कार करू लागला. सुग्री वशत बळ्याला, नळ गज पातला, सकळ मेळा ठाकला, हुकार केला त्या क्षणी. मग सगळे वानर आले. वानरांचा राजा सुग्रीव आहे, शतबळी नावाचा वानर आहे, मंद आहे, मैंद आहे, द्विंद आहे. सगळे वानर आले आणि प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय अशा प्रकारची गर्जना वानरांनी केली. राम आवलो कोणी तयासी, म्हणे जावे तुम्ही युद्धासी, शत्रुघ्न जातो सुरक्षणासी, तयासी सर्वांनी रक्षावे. आणि रामचंद्र सगळ्या वानराला सांगू लागले, तुम्ही जावा, घोड्याच्या पाठीमागे जावा, अश्वाच्या रक्षणासाठी जावा. माझा असणारा पुतण्या पुष्कर आणि माझा भाऊ शत्रुघ्न ही दोघांचं सहाय्य तुम्ही करा. रामचंद्र सांगतात, लंका घेतली जैसी हिरोनी, तैसी पृथ्वी या तुम्ही जिंकोनी, ऐशी ऐकत लागून चरणी, म्हणते आज्ञाप्रमाणे. रामचंद्रांनी सांगितलं, पाठीमाग तुम्ही जशी लंका घेतली आपल्या ताब्यामध्ये, अहो लंकेमध्ये कुठेही वानरच वानर दिसत होती. जशी लंका स्वाधीन केली तशी आता पृथ्वी स्वाधीन करायचे. घोड्याच्या पाठीमागे जवान सगळी पृथ्वी जिंका असं वानरांना रामचंद्र बोलतात. मग जो का सुमंत प्रधान, तयाशी पुषे दशरथ नंदन, आपल्या सेनापतीने सैन्य कैसे सिद्ध केले असे. आणि मग सुमंत नावाचा प्रधान, त्या सुमंताला रामचंद्र विचारू लागले, म्हणले महाराज आता सेना कशी तयार झाली, त्याची असणारी वाटणी कशी आहे मला सांगा. तया माझ्या तीर्थी कोण, वाजी जे करीती रक्षण, मज निवेदावे पूर्ण, म्हणता प्रधान बोलत असे. सुमंताला रामचंद्राने विचारलं, युद्धाची जी काही तयारी आहे ती मी केलेली आहे, आता सैन्याची तयारी तुम्ही कशी केलेली आहे, घोड्यांच्या रक्षणासाठी कोण आहे, बाकी हातीदळ पायदळ किती आहे ही मला सांगा. राजाधिराज रघुत्तमा, सर्व पराक्रम संग्रमान, जगती परशुरामा, जाणती स्वधर्मा पुलिया. सुमंताने सांगितलं, रामा हलकं सैन्य सोबतीला घेतलेलं नाहीये मी,
युद्धामध्ये पाठीमागे सरणार नाही, डळमळणार नाही, घाबरणार नाही, अशा प्रकारचं सैन्य सज्ज केलंय. सुमंत बोलतात, शस्त्रास्त्रा माझी परमणी पुन्हा शरसंधानाती सुजान परदळाच्या हरती प्राण न सोडती ठाण कदापि. रामा दुर्धर सैन्याची योजना आम्ही केलेली आहे. शस्त्र अस्त्रामध्ये पारंगत, आताच्या भाषेत PhD केलेले सैन्य आहे. शस्त्रास्त्रामध्ये दुर्धर अशा प्रकारचं आहे, कुणाला न घाबरणार, पाठीमाग न सरणार असं सैन्याची योजना मी केली. तया माझी महावीर प्रताप गण्य शूरवीर नीलरत्न योद्धा निवार लक्ष्मी निधी तैसाची. आणि अशा प्रकारचं सैन्य आहे, दुर्धर आहे, भयानक आहे, पाठीमाग न सरणार आहे, अशी सैन्याची नियोजना केलेली आहे. सुमंत सांगतात, लक्ष्मी निधी तै रिपुता पाणी उग्र हाय लतयांचे परदळाचे भये आयशे पाच तिरुडकी विधी पाहुणी काळा जिंकिती. 5 नावा सैन्याची नावं घेतलेली आहेत आणि ही 5 योद्धे एवढे प्रवीण आहेत, बलवान आहेत की पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना त्रिभुवन आपल्या ताब्यात घेतील असे 5 योद्धे आहेत. सुमंत सांगतात, ऐके आता युद्धापती हा नीलरत्न राजा तीरती लक्ष योद्धा जरी समरी असती तरी निर्भय चित्ते युद्ध करी. नीलरत्न नावाचा युद्ध आहे रामा, हे 5 मधला एक आहे. आणि हा युद्ध असा आहे, लक्षावधी जरी सैन्य पुढून आलं तरी त्याला जिंकण्याचं सामर्थ्य या नीलरत्न राजाकडे आहे. या एकल्या पुढे जाण लक्ष धरिती दाती तृण आयशी याची शक्ती जाण दाक्षिणी सैन्य जरी असे. आणि हा नीलरत्न नावाचा जो योद्धा आहे, राजा आहे, हे आपल्या सोबतीला आहे. लक्षावधी सैन्य जरी समोरून आलं तरी सुद्धा न घाबरणारा आणि त्यांना मारणारा अशी याची शक्ती आहे. आणि याच्या हाताखाली 10 अक्षयिणी सैन्य आहे असं सुमंत सांगतात. पैसाची प्रताप राज्य जाण सवेसाची शस्त्रास्त्री निपुण हात लागवतायाचे पूर्ण विसाक्षिणी दळतयाचे. तशाच पद्धतीने प्रताप गण्य नावाचा राजा आहे आणि तोही बलवान आहे. 20 अक्षयिणी याचं सैन्य आहे. सुमंत सांगतात, पैसाची लक्ष्मी निधी करुण धनुर्विद्ये माझी निपुण जेणे करुणी लव साधन प्रसन्न केला ब्रह्मदेव तो. आणि पुन्हा 3 नंबरचा योद्धा लक्ष्मी निधी आहे. तो तरुण आहे, बलसंपन्न आहे, त्याला ब्रह्मदेवाचं वरदान आहे. तपानं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्यानं वरदान घेतलं होतं. याने ब्रह्मास्त्र दिधले आणि पाशुपतास्त्र अर्पिले गरुडास्त्र नागास्त्र वहिले तैसे दिधले मयुरास्त्र. आणि त्या ब्रह्मदेवानं या लक्ष्मी निधीला काय काय दिलेलं आहे? गरुडास्त्र, वायुअस्त्र, बरोबर. रौद्रास्त्र रक्षील प्रसंगी वैष्णवास्त्र व्यापील समरभागी मेघास्त्र वारील करीत वेगे ऐशी कळा निवेदिती वायव्यास्त्र तया देऊन निवेदिले प्रेरण ज्ञान मंत्र क्रेमा संपूर्ण करणे कर्षण निवेदिले. अशा पद्धतीने सगळे अस्त्र दिलेले आहेत. जी ती अस्त्र ज्याचं त्याचं काम करेल, जे अस्त्राचं नाव आहे नावाप्रमाणे ते आपापल्या कार्य करतील. अशा प्रकारचं मंत्र, अस्त्र, शक्ती सगळं ब्रह्मदेवानं त्या लक्ष्मी निधीला दिलं. इतके सामर्थ्य वरे करुण जय मजे असे जाण आणि एकाक्षणी सैन्य असे तया समागमे. अशा पद्धतीने एवढं असणारं दुर्धर अशा प्रकारचं सैन्य आहे. एक अक्षयिणी सैन्य या लक्ष्मी निधीच्या हाताखाली आहे असं सुमंत रामाला सांगतो. पैसाची हारी पुनात सवेचे तुरुंग सेना अमूप महापराक्रमी वर्षुनी रोपता देईल ताप परत कळी. आणि रिपुनाथ नावाचा योद्धा आहे, तो सुद्धा याच पद्धतीने बलवान आहे. अशा प्रकारचं असणारा योद्धा आहे असं सांगतात. आणि हा उग हाय बलनिधी आणि पराक्रम शस्त्रास्त्र सिद्धी पराक्रमी तीव्र बुद्धी बाणवर विजयाच्या हाती. ऐसे ही 5 महिवर तर ती पराक्रमा पार परकटका न देती धार तर ती संवार शत्रूंचा. अशा प्रकारचे असणारे 5 योद्धे आहेत. सुमंताने सांगितलेले 5 जणांची नावं. आणि 5 जण बलवान आहेत. यज्ञाच्या पाठीमागं घोड्याच्या पाठीमागं जातील असं सुमंत सांगतात. तरी आता रघुनंदना शिवरक्षणे करीती योजना विजयी घेतील सकळ सेना समवेत जाणा आपणासी. अशा पद्धतीने आता थांबा, आता असणारे ही 5 जण आहेत.
ही 5 जणांचं सैन्य सांगितलं. आता घोड्याच्या रक्षणासाठी कोण कोण जाणार त्याची लिस्ट मी उद्या सांगतो. आता आपला टाइम झालाय. आईशी ऐकोनी मंत्री वचन, हास्य करी जानकी जीवन, मग तयाशी पाचारुणी आश्वरक्षण निवेदिले. अशा पद्धतीने घोड्याच्या पाठीमागे जे जाणार होते ते असणारे सगळे त्यांना भगवंतानं रामचंद्राने पुढे बोलवलेलं आहे आणि घोड्याच्या पाठीमागे जाऊन रक्षण करायचं काम रामचंद्र त्यांना सांगतील. काय सांगतील उद्या बघू. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय.